शरीराला थंडावा देणारा फक्त 2 कच्च्या कांद्यापासून कांद्याचा चटपटीत पराठा कसा बनवायचा हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. हे कांद्याचे पराठे करायला अतिशय सोपे आहेत, खूप मस्त लागतात आणि चटकदार. या पराठ्यांच्या आतमधलं सारणसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान पसरलं गेलं आहे, अगदी चटपटीत तयार झालं आहे. हे पराठे खूपच खमंग होतात, त्यामुळे हे असेच नुसतेसुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा दही किंवा टॉमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता. चला तर मग या चटपटीत कांद्या पराठ्याची रेसिपी लगेचच बघूया. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. पराठे बनवण्यासाठी घरातल्याच एका वाटीचा वापर करून मी 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे. पराठे आणखीन स्वादिष्ट होण्यासाठी यामध्ये 1 चमचा भरून मी बेसन घातलं आहे आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे. यामध्ये मी बेसनचा वापर केलेला, त्यामुळे ते बाधू नये म्हणून 1 चमचा भरून ओवा ह्यामध्ये मी हातावर असा चुरून घालणार आहे, म्हणजे छान स्वाद या पराठ्यांमध्ये उतरेल. आता ही सर्व कोरडी पिठं आपल्याला हातानेच व्यवस्थित एकत्रित करून घ्यायची आहेत. त्यानंतर आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. त्यासाठी थोडं पाणी पिठामध्ये घालायचं आणि नेहमी आपण चपातीला जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ इथे मळायचं आहे. आता या मळलेल्या पिठाच्या गोळ्यावर 1 चमचा भरून मी तेल घालणार आहे आणि पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे. तुम्ही कोरड्या पिठामध्ये सुद्धा तेल घालू शकता, पण ते तसं घातलं तर पराठे मग एकदमच खुसखुशीत होतील, त्याचे तुकडे पडू शकतात. मला तसा पराठा नको आहे, म्हणून मी पीठ मळल्यानंतरच यावर तेल घातलं आहे. आता हा मळलेला पिठाचा गोळा आपल्याला असाच 10 मिनटं झाकून ठेवायचा आहे. आता या पराठ्याचं आतलं सारण बनवण्यासाठी इथे मी 2 कांदे सोलून घेतले आहेत आणि धुवून कोरडे करून घेतले आहेत. कांद्याच्या खालचा जो भाग असतो मुळाकडचा तो मी काढून टाकला आहे आणि असे कांदे आपल्याला सुरीनेच किंवा विळीने बारीक चिरून घ्यायचे. शक्य होईल तेवढे बारीक चिरायचे. शक्यतो ओनियन चॉपरमध्ये कांदे बारीक करू नका, कारण तसं केल्यामुळे कांद्याला पाणी सुटेल. इथे मी दोन्ही कांदे बारीक असे चिरून घेतले आहेत. आता ते एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे. आता या कांद्यामध्ये बारीक चिरून घेतलेली मूठभर कोथिंबीर घालून घ्यायची आहे. साधारण पाव कप एवढी मी कोथिंबीर इथे घातली आहे. त्यानंतर ह्यामध्ये पाव चमचा भरून मी गरम मसाला घालून घेतला आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. अगदी थोडीशी चिमूटभर हळद घालायची आहे आणि अर्धा ते पाऊण चमचा भरून इथे मी काश्मीरी लाल तिखट घालणार आहे. जरासं तिखट जास्तच घालायचं, कारण कांद्याला गोडसरपणा असतो. त्यानंतर ह्यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा भरून आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे. ह्यामुळे छान चटपटीत असं चव या पराठ्याला येते. आता हे सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर लाल तिखट आवडत नसेल तर हिरवी मिरची यामध्ये बारीक चिरून घातली तरीही चालेल. इथे आपलं कांदा पराठ्याचं चटपटीत सारण तयार आहे. आता आपण लगेचच पराठे करायला घेऊयात. त्यासाठी मी इथे मळलेला पिठाचा गोळा आहे, याला 10 मिनटं झाली आहेत. छान अगदी मऊसूत झाला आहे. ह्यातला एक छोटा गोळा मी घेणार आहे आणि त्याची पारी करणार आहे. जशी आपण पुरणपोळीला वगैरे पारी करतो, पराठ्याला, आलू पराठ्याला तशीच पारी करायची आहे. हाताला थोडंसं गव्हाचं कोरडं पीठ लावायचं आहे आणि पारी अशी खोलगट करून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण जे कांद्याचं सारण बनवलेलं ते सारण 1 ते 2 चमचे घालायचं आहे. खूप जास्त घालायचं नाही, नाहीतर पराठे आपले फुटू शकतात. सारण आपलं फुटून जास्त बाहेर येऊ नये म्हणून थोडंसं गव्हाचं कोरडं पीठ ह्यावर घालायचं, म्हणजे सारण खूप जास्त बाहेर येत नाही. आता हा पारीचा गोळा असा बंद करून घ्यायचा. आता आपण पराठा लाटायला घेऊ. त्यासाठी गव्हाचं कोरडं पिठामध्ये हा गोळा घोळवून घ्यायचा आणि हातानेच असा हलका दाबून थोडंसं मिश्रण पसरवून घ्यायचं, म्हणजे अगदी काठापर्यंत मिश्रण पसरलं जातं. आता अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटणीने हा पराठा लाटून घ्यायचा आहे. खूप जास्त जोरात लाटायचा नाही, कारण कांद्याचे थोडे तुकडे असतात आणि पराठा लाटताना नेहमी दोन्ही बाजूनी लाटायचा, म्हणजे तो समान असा लाटला जातो. हलकासा आपला कांदा थोडा बाहेर आला तरी काही हरकत नाही. फक्त हे पराठे खूप जास्त पातळ करायचे नाहीत, मध्यम जाडीचा आपल्याला पराठा ठेवायचा आहे. मी तुम्हाला इथे पराठ्याची जाडीसुद्धा दाखवते. ही बघा, मध्यम जाडीचा पराठा ठेवला आहे. खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळसुद्धा नाही.
आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा पराठा मी लाटून दाखवते आहे. तुम्हाला जर पारी करायला जमत नसेल तर असं पुरीसारखं आधी थोडंसं लाटून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे कांद्याचं सारण केलेलं ते यामध्ये 1 ते 2 चमचे भरून हा पारीचा गोळा बंद करून घ्यायचा. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे पिठामध्ये घोळवून हा पराठा घ्यायचा आणि थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं, म्हणजे चारी बाजूला मिश्रण व्यवस्थित पसरलं जातं आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला पराठा हा मध्यम जाडीचा लाटून घ्यायचा आहे. आता हे दोन्ही पराठे आपण लगेचच शेकून घेऊया. त्यासाठी गॅसवर मी चांगला कडकडीत तवा गरम करून घेतला आहे आणि मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला हे पराठे शेकून घ्यायचे आहेत. खालच्या बाजूने काही सेकंद पराठा शेकून झाला की दुसऱ्या बाजूने उलटून घ्यायचा आणि छान असं तेल किंवा तूप तुमच्या आवडीप्रमाणे घालून दोन्ही बाजूनी खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला पराठा हा शेकून घ्यायचा आहे. खूपच मस्त हे चटपटीत आणि चटकदार असे पराठे तयार होतात. काही आपल्याला सुचत नसेल अशा वेळेस फक्त 2 कांद्यांचा हा झटपट पराठा तुम्ही करू शकता. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि प्रेषिताच किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. सोबतच नोटिफिकेशनचं ऑल बटन दाबा, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. इथे मी सर्व पराठे बनवून घेतले आहेत. मस्त खमंग आणि चटपटीत हा पराठा बनतो. अगदी तुम्ही नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता, दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणातही हा पराठा खाऊ शकता. कोणती भाजी खायचा कंटाळा आला असेल किंवा भाजी घरात उपलब्ध नसेल तर अशा वेळेस हा पराठा बनवून तुम्ही खाऊ शकता. अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच हा पराठा खूप आवडेल. ह्यातला एक पराठा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. सारण बघा किती मस्त आतपर्यंत अगदी कडेपर्यंत गेलं आहे. मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही पराठा करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट करून सुद्धा कळवा. या कडाक्याच्या उन्हामध्ये शरीराला थंडावा देणारा हा नाश्ता नक्की करून बघा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह. धन्यवाद.